नमस्कार, मी प्रिया पाटील। आज दाखवणार तुम्हाला अंडा राईस करून। त्यासाठी मी साहित्य घेतले आहेत, तुम्हाला दाखवते। टोमॅटो घेतले आहेत बारीक चिरून, अगदी बारीक चिरून घेतले टोमॅटो। कांद्याची पात घेतली आहे बारीक चिरून, कांद्याच्या पाताचे कांदे घेतले आहेत ते बारीक चिरून। कढीपत्ता घेतला आहे फोडणीला, मालवणी मसाला, चवीनुसार हळद, मीठ आणि लसूण घेतले आहे ठेचून, तुम्ही बघू शकता। अंडी घेतले 4 आणि हे सॉसेस घेतले आहेत मी। सॉसेसचे वापर आपल्याला थोडं कमी करायचे आहेत, पण मी घेतले आहेत। अंडा राईससाठी मी बिर्याणी राईस घेतला आहे, तुम्ही बघू शकता राईस। चला आता आपण सुरुवात करूया रेसिपी बनवायला। पॅन तापला की आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। तेल थोडं आपल्याला जास्तच घ्यायचं आहे। ठेचलेला लसूण टाकून घ्यायचं आहे आपल्याला। लसूण तेलात व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आपल्याला। त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे। आता व्यवस्थित परतून घेऊया, लालसर होईपर्यंत 2 मिनिटं आपण थांबून तुम्ही बघू शकता। टोमॅटो टाकून घेऊया आता आपण। टोमॅटो अगदी बारीक चिरून घ्यायचा आपल्याला, तो पण व्यवस्थित परतून घ्यायचा आपल्याला। लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। व्यवस्थित परतून झालं की आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे, म्हणजे पटकन टोमॅटो शिजेल। हळद, मालवणी मसाला, चवीनुसार मीठ। व्यवस्थित परतून घेऊन झालं आपलं। टोमॅटो पण शिजत आला आपला। आता ह्याच्यामध्ये आपण कांद्याची पात आणि कांदे टाकून घेऊया सर्वात आधी आपण बारीक चिरलेले। हे पण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आणि नंतर कांद्याची पात टाकून घ्यायची आपल्याला। व्यवस्थित परतून झाले की आपण कांद्याची पात टाकायला घेऊया। सर्व आपल्याला कांद्याची पात टाकून घ्यायची आहे आणि ही तशीच सेम आपल्याला परतून घ्यायची आहे। सगळे मसाले मिक्स होऊन जातील। सॉसेसचे वापर पण आपण थोडे कमीच करणार आहोत। याच्यात आपल्याला झाकण मारून ठेवायचं आहे, शिजेपर्यंत 5 मिनिटं झाकण मारून ठेवायचं आपल्याला, म्हणजे व्यवस्थित भाजी आपल्या शिजतील। आता मी झाकण मारून ठेवलं आहे, तोपर्यंत आपण अंडं फोडून घेऊया। आता आपण अंडी फोडून घेऊया आणि व्यवस्थित ढवळूया आपण। आता मी अंडी घेते, चला आता आपण अंडी फोडून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया पातळ होईपर्यंत। काट्याच्या चमच्याने आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायची अंडी, पातळ करून घ्यायची आपल्याला। अशी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं। बघू शकता ढवळून झालं व्यवस्थित, हे असं पातळ करून घ्यायचं आपल्याला। आता आपण कांद्याची पात बघूया शिजली आहे का व्यवस्थित। छान अशी कांद्याची पात, कांदे व्यवस्थित शिजले, एकजीव झाले। आपण सॉसेस टाकून घेऊया। सोया सॉस,
हे पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपले सॉसेस. बघा व्यवस्थित मिक्स केलेत मी. मला अंड टाकून घ्यायचं त्याच्यावरती. हे पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. जास्त पण पातळ नाही करायचे, थोडे गट्टे ठेवायचे आपल्याला. आता आपण 5 मिनिटं थांबूया. आणि परत एकदा आपण मिक्स करून घेऊया. अंड्याचे आपल्याला थोडे छोटे छोटे गट्टे करून घ्यायचे आहेत. बघू शकता मी कसे करते. आपण चवीनुसार मीठ आधीच टाकलेलं आहे. जर आपल्याला लागलं असेल तर आपण टाकू शकतो, पण मी थोडंफारच टाकलं आधी मीठ. आता आपण राईस टाकून घेऊया. पूर्ण आपल्याला राईस टाकून घ्यायचं आहे, बिर्याणी राईस. तुम्ही अंडा राईस घरच्या तांदळाने पण करू शकता. असं नाही की बिर्याणी राईसच पाहिजे, पण बिर्याणी राईसला जरा थोडी टेस्ट छान येते अंडा राईसला. आणि खूप छान होतो राईस. तुम्ही बघू शकता मी कसं व्यवस्थित मिक्स केलं आहे. आणि आपला अंडा राईस रेडी आहे. तर आता आपण याच्यात कोथिंबीर टाकणार आहोत. आणि माझी कशी रेसिपी आवडली कमेंट करून नक्कीच सांगा. आणि माझ्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट तर नक्कीच करा. आता याच्यात आपण हाफ फ्राय टाकूया. हाफ फ्रायवरतीच आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. रेडी आहे आपला अंडा राईस. या खायला सगळ्यांनी.